नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा, तळेगाव, दाभाडे, देवरोड, वडगाव अशा विविध ठिकाणी आज रविवार दिनांक 2 मार्च रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या स्वच्छता अभियानात ओला कचरा व सुका कचरा असा वेगवेगळा कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून लोणावळा, देहरोड, तळेगाव अशा विविध ठिकाणी हे स्वच्छता अभियान वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात आले। या ग्रुपची माहिती ही पुढीलप्रमाणे। स्वच्छता अभियानामध्ये तळेगाव, दाभाडे या ठिकाणी सकाळी 9:30 ते 11:30 या वेळामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यामध्ये सुमारे 277 स्वयंसेवकांनी भाग घेतला असून 285 टन कचरा गोळा केला आहे। यामध्ये सुका कचरा, ओला कचरा असा गोळा केला असून 3636 इतका केला। यामध्ये तळेगाव, सोमाटणे, वडगाव, कान्हे, वडेश्वर आदी गावांचा समावेश आहे। त्याचबरोबर देवरोड या ठिकाणी सुद्धा सकाळी 9:30 ते 11:30 या वेळामध्येच 252 स्वयंसेवकांनी सुमारे 5 किलोमीटरचे अंतर साफ करून 2060 टन सुका कचरा गोळा केला। यामध्ये देवरोड, हिंजवडी, घोटावडे, चांदखेड या गावांचा समावेश होता। त्याचबरोबर लोणावळा शहरामध्ये सुद्धा सकाळी 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत 12 किलोमीटरचे अंतर 350 स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आले। यामध्ये 120 टन ओला व 3034 टन सुका कचरा गोळा करण्यात आला। डोंगरगाव, तुंगारली, देवले, बेहेरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर, आंबेगाव इत्यादी गावांचा यामध्ये समावेश आहे।